कर्णबधिर दिव्यांगांना वाहन परवाना नाकारणाऱ्या आरटीओ कार्यालयांना सरकारचा दणका, कडक कारवाईचे निर्देश. मुंबई. राज्यातील कर्णबधिर दिव्यांगांना वाहन चालविण्याचा परवाना, ड्रायव्हिंग लायसन्स देण्याबाबत टाळाटाळ करणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयांना आरटीओ परिवहन विभागाने कडक शब्दात फटकारले आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कर्णबधिर व्यक्तींना परवाना देणे अनिवार्य असतानाही अनेक कार्यालयांमध्ये त्यांना परवाना नाकारून त्यांच्यावर अन्याय व भेदभाव केला जात असल्याचे समोर आले आहे. नेमके प्रकरण काय? रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 28 ऑक्टोबर 2016 रोजीच कर्णबधिर दिव्यांगांना वाहन परवाना जारी करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र औरंगाबाद येथील राज्यस्तरीय कर्णबधिर असोसिएशनने शासनाकडे तक्रार केली होती की बहुतांश प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये कर्णबधिर व्यक्तींना परवाना दिला जात नाही. यामुळे त्यांना रोजगाराच्या संधींपासून वंचित राहावे लागत असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. परिवहन आयुक्तांचे कडक आदेश. या तक्रारीची गंभीर दखल घेत परिवहन आयुक्त कार्यालयाने 12 डिसेंबर 2025 रोजी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना नवीन आदेश जारी केले आहेत. यामध्ये खालील प्रमुख बाबी नमूद केल्या आहेत. काटेकोर पालन. केंद्र शासनाने 28 ऑक्टोबर 2016 रोजी जारी केलेल्या सूचनांचे सर्व आरटीओ कार्यालयांनी काटेकोरपणे पालन करावे. भेदभाव थांबवा. कर्णबधिर दिव्यांगांच्या अर्जांवर कार्यवाही करताना कोणताही भेदभाव किंवा अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. अहवाल सादर करण्याचे निर्देश. यापूर्वी परवाना नाकारल्या गेलेल्या प्रकरणांबाबत शासनाने अहवालही मागवला आहे. सहाय्यक परिवहन आयुक्त अंमलबजावणी माधुरी बांबळे यांनी या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे की यापुढे कर्णबधिर दिव्यांगांच्या अर्जांवर केंद्राच्या व परिवहन आयुक्तांच्या संदर्भ पत्रांनुसारच त्वरित कार्यवाही करण्यात यावी. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो कर्णबधिर दिव्यांगांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांना रोजगाराचे नवे मार्ग उपलब्ध होणार आहेत. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.